जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वजणांचं स्वागत आहे. आताच्या व्हिडिओमध्ये आपण SY BCom सेमिस्टर 4 मधील जो कॉस्टिंग सेकंड नावाचा सब्जेक्ट आहे तर या सब्जेक्ट मधल्या एका प्रॅक्टिकल ओरिएंटेड जो काही प्रॉब्लेम आहे टॉपिक वरती तर त्याबाबत आपण माहिती घेणार आहोत. हा प्रॉब्लेम कसा सिंपल पद्धतीने सॉल्व्ह करायचा याबाबत मी तुम्हाला माहिती देणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, SY BCom ला जो काही सेमिस्टर 4 आहे त्यामध्ये कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग पेपर नंबर 2 हा सब्जेक्ट आहे. या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला 4 पैकी 3 टॉपिक्स वरती तुम्हाला काय आहे प्रॅक्टिकल्स प्रॉब्लेम आहे. त्यापैकी पहिला जो काही प्रॉब्लेम आहे जो प्रॉब्लेम तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 मध्ये विचारला जातो. क्वेश्चन नंबर 3A मध्ये तुम्हाला स्टोअर्स लेजर अकाउंट वरती 8 मार्कासाठीचा प्रॉब्लेम असतो. तर तुम्हाला मेजरमेंट ऑफ लेबर टर्नओव्हर यावरती क्वेश्चन नंबर 3B मध्ये 7 मार्कासाठीचा प्रॉब्लेम असतो. तर हा जो काही प्रॉब्लेम आहे तो कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा याबाबत आपण काय करतो आहे आता माहिती बघत आहे. लवकरच तुम्हाला क्वेश्चन नंबर 3A मध्ये जी काही स्टोअर्स लेजर अकाउंटची जी काही मेथड्स आहेत ज्यामध्ये लिफो मेथड, फिफो मेथड, वेटेड ॲव्हरेज मेथड आणि सिंपल ॲव्हरेज मेथड या ज्या काही मेथड आहे या मेथड कशा पद्धतीने सॉल्व्ह करायच्या ह्या तुम्हाला नव्याने सांगितल्या जातील. तर आपण आता क्वेश्चन नंबर 3B या चॅप्टर कडे वळणार आहोत ज्यावरती तुम्हाला लेबर कॅल्क्युलेशन ऑफ लेबर टर्नओव्हर रेट युजिंग द मेथड्स ऑफ सेपरेशन मेथड, दॅन रिप्लेसमेंट मेथड आणि थर्ड नंबर फ्लेक्स मेथड या 3 पद्धतीने तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम विचारला जातो. आणि तुम्हाला जी काही माहिती दिलेली आहे त्यापैकी काही गोष्टी मी इथे हायलाइट केलेल्या आहे. मी आता प्रॉब्लेम वाचून दाखवतो आणि किंवा हा प्रॉब्लेम तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देखील बघायला भेटणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या स्टेप्सने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा हे देखील आता आपण बघणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक प्रॉब्लेम दिलेला आहे की एक डेटा दिला द पर्सनल डिपार्टमेंट ऑफ Duplex Limited Dhude has been supplied the following information relating to the workforce during the month of January 2022. त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की नंबर ऑफ वर्कर्स ॲज ऑन 1 जानेवारी 2022 इज इक्वल टू 900 वर्क्स. त्याच्यानंतर त्यांनी पुढचं सांगितलेलं आहे नंबर ऑफ वर्कर्स ॲज ऑन 31 जानेवारी 2022 त्यामध्ये 1100 व्यक्तींची नियुक्ती करण्यात आलेली आहे किंवा 1100 व्यक्ती तुमच्या 31 जानेवारी पर्यंत होते आणि 1 जानेवारीला तो आकडा 100 होता. ओके, त्यानंतर त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ड्यूरिंग द मंथ द 15 पर्सन्स आर क्विट. ओके, जे काही 15 व्यक्ती आहेत त्यांना जॉब वरून काढून टाकलं किंवा ते निघून गेले. त्यानंतर 25 पर्सन्स आर डिस्चार्ज. इथे मी आकडा टाकलेला आहे. डिस्चार्ज व्यक्ती किती आहे 25 जण आहे. ओके, त्यानंतर 150 जे काही वर्कर्स होते एंगेज होते जर तुमच्या ऍक्टिव्हिटीशी रिलेटेड बट त्यापैकी 20 पर्सन्स आर अपॉइंटेड इन द वॅकन्सी कॉज. ओके, त्यापैकी म्हणजे रिप्लेस केलेले किंवा रिअपॉइंट केलेले व्यक्ती किती आहे 20 आहे. म्हणजे 150 लोक पर्सन्स एका वर्कला एंगेज होते तर त्यापैकी फक्त 20 पर्सन्स काय केलेले त्यांनी नव्याने रिप्लेस केलेले आहे एवढी माहिती दिलेली आहे. तर एवढ्या माहितीच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे की कॅल्क्युलेशन ऑफ लेबर रेट कॅल्क्युलेट करायचा आहे. तर लेबर रेट कॅल्क्युलेट करत असताना तुम्हाला 4 महत्त्वाच्या स्टेप्स आहे. सगळ्यात अगोदरची पहिली स्टेप्स आहे की इथे तुम्हाला एव्हरेज नंबर ऑफ वर्कर्स काय करायचे आहे कॅल्क्युलेट करायचे आहे. म्हणून इथे मी सुरुवातीला काय केलं फॉर्म्युला टाकला कॅल्क्युलेशन ऑफ एव्हरेज नंबर ऑफ वर्कर्स इन द पेमेंट इन द पिरियड. ओके, पेरोल इन दी पिरियड सांगितले. त्या पर्टिक्युलर पिरियड मध्ये तुमचे एव्हरेज नंबर ऑफ वर्कर्स किती होते हे आपल्याला सुरुवातीला काय करायचे कॅल्क्युलेट करायचे. बघा त्याच्याकरता फॉर्म्युला आहे नंबर ऑफ वर्कर्स इन द बिगिनिंग किंवा जर आपण इथे डायरेक्ट फॉर्म्युला टाकला की नंबर ऑफ वर्कर्स ॲज ऑन 1 जानेवारी 2022 1 जानेवारी 2022 ला किती लोक होते त्याच्यामध्ये ऍडिशन केले नंबर ऑफ वर्कर्स ॲज ऑन 31 जानेवारी 2022 त्याला किती व्यक्ती होते या दोघांची बेरीज करायची त्याला डिवाइडेड बाय 2 करायचं. तर तुमचं उत्तर काय येतं एव्हरेज नंबर ऑफ वर्कर्स त्या पर्टिक्युलर पिरियड मध्ये किती नंबर ऑफ वर्कर्स तुमच्याकडे होते तर ते आपण कॅल्क्युलेट केले. बघा जसं की नंबर ऑफ वर्कर्स ॲज ऑन 1 जानेवारी 2022 ला 900 होते म्हणून आपण 900 प्लस 31 जानेवारीला किती होते 1100 होते म्हणून 900 प्लस 1100 इज डिवाइडेड बाय 2. 900 आणि 1100 किती होतात 2000 त्याला भागिले 2 केले तर तुमचं काय झालं एव्हरेज पर्सन झाले 1000 वर्कर्स. ओके, तर या बेसवर आपल्याला याचे पुढचे उदाहरण सॉल्व्ह करायचे किंवा फॉर्म्युला यूज करून आपल्याला उत्तर द्यायचं. तर बघा कॅल्क्युलेशन ऑफ लेबर रेटची पहिली जी काही मेथड्स आहे त्या मेथडला
सेपरेशन मेथड. सो सेपरेशन मेथडचा फॉर्म्युला तुम्हाला हे जे काही तीन फॉर्म्युले आहे किंवा हा एक एव्हरेज नंबर ऑफ पर्सनचा, तर असे चार फॉर्म्युले तुमचे पाठ असायला हवे. ओके, तर पहिला फॉर्म्युला आपण घेऊया सेपरेशन मेथडचा. नंबर ऑफ वर्कर्स left in a period divided by average number of workers on the payroll in the period into 100. हा एकदम सिंपल फॉर्म्युला आहे. इथं काय विचारलेलं आहे, फक्त नंबर ऑफ वर्कर्स लेफ्ट किती झाले त्यांच्या संख्येला तुम्हाला एव्हरेज नंबर ऑफ वर्कर्सनी भागाकार करायचा आहे, त्याला इंटू काय करायचे 100 करायचे. त्याच्यामुळे तुम्हाला इथं लेबर रेट जो काय आहे, लेबर टर्नओव्हर रेट, तो तुम्हाला इथे पण कॅल्क्युलेट करता येईल. म्हणून बघा की नंबर ऑफ वर्कर्स लेफ्ट किती झाले, इथे तुम्हाला दिलेले किती आहे 15 आणि इथे 25. टोटल किती झाले 15 आणि 25 40. त्याला डिवाइडेड बाय 1000 करा, कारण तुमचा एव्हरेज नंबर ऑफ वर्कर्सचा आन्सर किती आलेला आहे 1000 वर्कर्स. म्हणून 40 भागिले 1000 इंटू 100 केलं तर तुमचं उत्तर किती आलं 4%. किती आलं 4%. म्हणजे तुमचा लेबर टर्नओव्हर रेट किती टक्के आहे 4% आहे. त्यानंतर दुसरी मेथड कोणती आहे रिप्लेसमेंट मेथड. ओके, तर रिप्लेसमेंट मेथडचा फॉर्म्युला काय आहे सेम आहे. इथं बघा सेपरेशन मेथड मध्ये ते काय झाले सेपरेट झाले. ओके, म्हणून इथं नंबर ऑफ वर्कर्स लेफ्ट सांगितला, इथे काय सांगितलं आहे रिप्लेसमेंट. ओके, म्हणून तुमचा फॉर्म्युला काय येणार आहे नंबर ऑफ वर्कर रिप्लेस इन अ पिरियड डिवाइडेड बाय एव्हरेज नंबर ऑफ वर्कर्स ऑन द पेरोल इन द पिरियड इनटू 100. या पद्धतीचा फॉर्म्युला येईल. बघा आता नंबर ऑफ वर्कर रिप्लेस किती झाले बघा 150 पर्सन्स आर एंगेज आउट ऑफ 20 पर्सन्स आर अपॉइंटेड. ओके, म्हणजे 20 व्यक्ती काय केल्या रिप्लेस केल्या किंवा वॅकन्सी कॉज म्हणून नवीन 20 व्यक्ती आपण घेतलेल्या आहे असं प्रॉब्लेम मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून आपण काय केलं 20 भागिले 1000 इंटू 100 केलं. बघा 20 गुणिले 100 भागिले 1000 केले तरी आपल्याला 2% येणार आहे. जसं की आपण बघा याचे 2 शून्य, हे 2 शून्य कॅन्सल केले, 2 चा हा एक शून्य घेतला, 1000 चा हा एक शून्य कॅन्सल केला तर तुमचे 2% येतात. म्हणजे रिप्लेसमेंट मेथड नुसार तुमचा लेबर टर्नओव्हर रेट किती टक्के आला 2%. त्याच्यानंतर बघा तिसरी मेथड आहे फ्लेक्स मेथड. अंडर दिस मेथड द फॉर्म्युला वी कॅन यूज दॅट इज द नंबर ऑफ वर्कर्स आर लेफ्ट प्लस नंबर ऑफ वर्कर रिप्लेस इन अ पिरियड divided by average number of workers on the payroll in the period into 100. हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे. आता बघा नंबर ऑफ वर्कर्स लेफ्ट किती झाले होते सगळ्यात अगोदर दाखवलेले 15 + 25 40%. सो इथं 40 व्यक्ती आपण पर्सेंट नाही पर्सन्स. ओके, 40 पर्सन्स इथे घेतले प्लस रिप्लेस होणाऱ्या पर्सनची संख्या किती आहे 20. 40 आणि 20 किती झाले 60. इकडे तुमचं एव्हरेज नंबर ऑफ वर्कर्स उत्तर किती होतं 1000 म्हणजे 1000 होतं इंटू 100 केलं. म्हणजे बघा 60 भागिले 1000 इंटू 100 केलं तर तुमचं पर्सन्स लेबर टर्नओव्हर रेट किती आलेला आहे 6% आलेला आहे. तर तुम्हाला या पद्धतीने कॅल्क्युलेशन ऑफ लेबर टर्नओव्हर रेट तुम्हाला कॅल्क्युलेट करता येणार आहे. एकदम सिंपल मेथड आहे. याच्यामध्ये तुम्हाला लेफ्ट होणाऱ्या पर्सनची संख्या दिलेली जाते, रिप्लेस होणाऱ्या पर्सनची संख्या दिलेली जाते, सुरुवातीला तुमच्याकडे किती वर्कर्स होते आणि त्या महिन्याच्या शेवटी किती वर्कर्स होते, एवढ्या 4 महत्त्वाच्या गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही या पद्धतीचा प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह करू शकता. म्हणजे आपल्याला जे काही प्रश्नपत्रिका आहे 50 मार्काची त्यापैकी क्वेश्चन नंबर 3A आणि 3B याला टोटल 15 मार्क्स आहे. त्यापैकी 3B मधले हे 7 मार्क आपले काय होणार आहे कन्फर्म होणार आहे. तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही करायचं नाहीये. फॉर्म्युला व्यवस्थित पार्ट आउट करायचा आहे, रिव्हिजन करायची आहे, प्रॅक्टिस करा. त्याच्या मार्फत तुम्ही हा प्रॉब्लेम काय करू शकता सॉल्व्ह करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो अशाच पद्धतीची नवीन माहिती जर का आपल्याला मिळवायची असेल तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनल मध्ये सहभागी व्हा. या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.